पिंट्या साहेब अरे लगा गुलाला बिलाची काही व्यवस्था झाली का नाही? तिकीट कन्फर्म नाहीये, तुम्ही गुलालाचं काय घेऊन बसलाय? काय बोलला? अरे पिंट्या माझं होतोय घंट्या. नको साहेब. तुला काय वाटतं का नाही बोलतानी? अरे येड्या, साहेबाचा सगळ्यात जुना कार्यकर्ता आहे मी. साहेबासाठी काय नाही केलं? ऊन वारा पाऊस अरे काय नाही बघितलं, दिवस नाही रात्र नाही, निस्ती झटापड धावपड. अरे साहेबांसाठी मी लोकांच्या गोष्ट्या पत्रवळ्या उचलल्या रे, पत्रवळ्या. एवढा खर्च, एवढा तामझाम, हे क्रिकेट स्पर्धा, हे ते साड्या वाटप, हे सायकली वाटप. अरे साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे मी. टेन्शन न घेऊ, साहेब आपल्यालाच देणार तिकीट तिकीट. अहो साहेब, आपल्या पक्षातले 5 लोक इच्छुक आहेत. अरे इच्छुक गुपचूप लय असतात, असू दे ना त्यांना इच्छुक. त्यांना गुपचूप गुपचूप करतो मी, गुपचूप. अरे अरे काय अहो साहेब, काय आपलं तिकीट गेलंय. काय त्या नाम्याच्या बायकोला तिकीट भेटलं. अरे तू शुद्धीवर ऐका, काय बोलतो तू? मी सुट्टीवर आहे, पण त्या नाम्याच्या बायकोला तिकीट भेटले. साहेबांनी आपल्याला पण टाका केलाय. काय आता काय माहित मला. अरे त्या नाम्याच्या बायकोला बायकोनी मारलं होतं रे. अरे बाळा, राजकारणात खचून जाऊ नको. राजकारणात पक्ष चिन्ह महत्वाचं नसतं, चेहरा महत्वाचा असतो, समाजकारण महत्वाचं असतं आणि ते तळागाळात तू पोचवलेलं आहेस. त्याच्यामुळं तुला पक्ष चिन्ह याची जरूरत नाही. तू तुझ्या स्वतःच्या बळावरती अपक्ष निवडून येऊ शकतो. अप्पा, मी तुमच्यापेक्षा त्यांचा जास्त आदर करत होतो. मी माझ्या राजकारणातला गुरु मानत होतो त्या माणसाला, आणि त्याने माझ्यासोबत असं केलं. अरे बाळा, खचून जाऊ नको. तुझं ज्याने तिकीट कापलंय, राजकारणातून त्याचं तिकीट कापून टाक. स्वतःच्या बळावर निवडून ये. पप्पा, आजपर्यंत मी त्या माणसाला गुरु मानत होतो, पण मी हे विसरलो, माझा खरा गुरु तर माझ्या घरातच आहे. पप्पा आशीर्वाद द्या. विजयी भव.